जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 7वा. चतुर्दश ब्रह्मनाम. समास 7वा. साधन प्रतिष्ठा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. समर्थांनी दशक 7वा चतुर्दश ब्रह्म म्हणजे 14 ब्रह्मांचा समज. त्यामधले आपण 6 पण आतापर्यंत बघितलेत. आता आपल्याला 7वा बघायचं आहे. साधन प्रतिष्ठा निरूपण. श्रीराम समर्थ. वस्तुसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प स्वभावे, ते कल्पनेच्या नावे शून्याकार. श्रोते म्हणतात की आत्मवस्तूची कल्पना करण्याचा प्रयत्न केला तर तो मुळात निर्विकल्प आहे, आणि कल्पना जे मन करते आणि ते मनही आत्मवस्तूपर्यंत पोचू शकत नाही, तर मग तिथे कल्पनेचा शिरकाव होणार तरी कसा. म्हणून कल्पनेच्या नावे शून्याकार होतो, म्हणजे तिच्या अस्तित्वात राहत नाही, असा श्रोता म्हणतो. तथापि कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे. म्हणजे जर आपण आत्मवस्तूची कल्पना करू लागलो तर काहीच हाती लागत नाही, आणि मनाला वस्तूची ओळखच होत नाही, आणि उलट भ्रम मात्र उत्पन्न होतो. काही दृष्टीस न दिसे मनास तेही न भासे, न भासे न दिसे कैसे ओळखावे. म्हणजे जी वस्तू डोळ्यानं दिसत नाही, मनाला भासत नाही, अशा त्यानं दिसणाऱ्या आणि भासणाऱ्या परब्रह्माला ओळखावं तरी कसे. पाहो जाता निराकार मनसी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे. म्हणजे त्याला पाहायचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याला कुठलाही आकारच नाही, आणि मनाने अनुमान करायला जाऊ तर तो शून्याकार होऊन जातो. तरी आपल्याला अंतर्ष पुढे त्याची कल्पना करावी म्हटली तरी सर्वत्र अंधकारच आहे असं वाटते. कल्पू जाता वाटे काळे, परी ते न काळे ना पिवळे, आरक्ता निळे ना ढवळे वर्णरहित. म्हणजे आपण जरी कल्पना करू लागलो तरी ते काळे आहे असं वाटते, पण संत सांगतात, परब्रह्म सांगतात, परब्रह्म काळे नाही, पिवळे नाही, लाल नाही, किंवा निळे किंवा पांढरे नाही, त्याला कुठलाच रंग नाही. समर्थ सांगतात, ज्या वर्ण व्यक्ती नसे भासा होणे अनारिसे, रूपची नाही कैसे ओळखावे. म्हणजे ज्याला वर्ण नाही, जो अव्यक्त आहे, ज्याला रूप नाही, तो भासा होणे विलक्षण असं ब्रह्म ओळखावी तरी कसे. श्रोता म्हणतोय, न दिसता ओळखण किती धरावी आपण, हे तो श्रामासीचं कारण होतं असे. म्हणजे जो दिसतही नाही आणि त्याची ओळख आपण कशी करावी हेही समजत नाही, त्यामुळे कष्ट मात्र होतात, श्रम होतात. जो निर्गुण गुणातीत तो दृश्य अव्यक्त, तो अचित्य चिंतनातीत परमपुरुष. म्हणजे जो निर्गुण असून गुणात्मध्ये आहे, जो अदृश्य अव्यक्त आहे, व तो अचिंत्य असून चिंतनात आहे, तो परमपुरुष आहे. समर्थ सांगतात, अचिंत्य अव्यक्त रूपाय निर्गुणाय गुणात्मने, समस्ता जगदार्थ मूर्तये ब्रह्म हे नमः. श्लोक आहे, श्लोक सांगितले, अचिंत्य अव्यक्त रूप निर्गुण गुणाला सगळ्या जगताचा आधार अशा ब्रह्ममूर्तीला मी नमस्कार करतो, असा श्लोकाचा अर्थ आहे. अचिंत्य ते चिंतावे, अव्यक्त्यास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी. म्हणजे जे अचिंत्य आहे त्याचे चिंतन कसे करावे, आणि जे अव्यक्त आहे त्याचे रूप कसं आठवावे, आणि गुणरहित आहे त्याला ओळखावे तरी कसे. श्रोता म्हणतो, जे दृष्टीशी न पडे, जे मनासही नातुडे, त्या कैसे पाहणे घडे निर्गुणासी. म्हणजे जो डोळ्यांना दिसत नाही, ज्याच्यापर्यंत मनाची धाव पोचू शकत नाही, त्या निर्गुणांना पाहणे कसं शक्य होईल बरे. असंगाचा संग धरणे, निरवलंबी वास करणे, निशब्दाचं अनुवादने होणे परी. म्हणजे असंगाची संगती कशी करायची, आणि आधाराशिवाय आकाशात अधांतरी कसे राहावे
आणि ज्याच्यापर्यंत शब्द पोचू शकत नाही त्याचे श्रवण तरी कसे करावे. सगळे श्रोता म्हणतो. अचिंत्यासी चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताची ध्यान धरता द्वैताची उठे. म्हणजे अचिंत्याचे चिंतन करायचा प्रयत्न जरी केला तरी निर्विकल्पाची कल्पना करू लागतं, आणि अद्वैताचे ध्यान म्हटले तर द्वैताचा प्रभाव होतो, जोर वाढतो. आता ध्यानाची सांडावे अनुसंधान ते मोडावे, तरी मागू ते पडावे महासंशयी. श्रोता म्हणतोय आता असं होऊ लागल्यावर त्या परब्रह्माचे ध्यान करणे सोडून द्यावे आणि अनुसंधानही सोडून द्यावे म्हटलं तर महासंशय उत्पन्न होतात. द्वैताच्या भेने अंतरी वस्तूच ना पाहिजे तरी, तेने समाधान उरी कदा असे चिना. म्हणजे ध्यान किंवा अनुसंधान करणे द्वैताच्या भीतीने जर सोडून दिले तर आत्मवस्तू कशी प्राप्त होणार, आणि अंतःकरणात शाश्वत समाधान तरी होणार तरी कसे, लाभणार कसे. सवे लाविता सवे पडे, सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचार घडे समाधान. म्हणजे आता या ओवीपासून समर्थ उत्तर देत आहेत, वक्ता उत्तर देत आहेत की आपण आपल्या मनाला जशी सवय लावावी तशी ती लागते. ब्रह्मवस्तूचे ध्यान आणि अनुसंधान करण्याची सवय लावली की काळांतरी त्या अभ्यासाच्या योगाने, नित्यानित्य विचाराच्या योगाने आत्मवस्तूची प्राप्ती होऊन समाधान आपल्याला लागते. म्हणून समोर सांगतात प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न करत जावे. जशी तुम्ही सवय लावाल तसं तुम्हाला त्याचं फळ भेटेल. वस्तू चिंतिता द्वैते उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्वे संदेही पडिजे विवेके विन. म्हणजे आत्मवस्तूचे चिंतन करताना द्वैते उत्पन्न होते, म्हणून चिंतन करणे जर सोडून दिले तर त्याला काहीच मिळणार नाही, आणि विवेकाशिवाय मन शून्याकार होऊन तो संध्यामध्ये पडेल. विवेक म्हणून विवेक धरावा, ज्ञान प्रपंच सारावा, अहम भाव ओसरावा परी तो ओसरेना. म्हणून नित्यानित्य विवेक करून त्या ज्ञानाने असा प्रपंच बाजूस सारावा आणि अहमभावाचा त्याग करावा, आणि तो अहमभाव काही केला कमी होत नाही. परब्रह्म ते अद्वैत कल्पिताचा उठे द्वैत्य, ते हेतू आणि दृष्टांत काहीच न चळे. म्हणजे अद्वैत परब्रह्माचे चिंतन करून तेथे जर द्वैत उत्पन्न होत असेल तर तेथे स्वतंत्र विचार किंवा दुसऱ्या वस्तूच्या दृष्टांतात केलेले मनन काहीच कामास येत नाही. ते आठविता विसरिजे, का ते विसरून आठविजे, जाणून या नेनिजे परब्रह्म ते. म्हणजे परब्रह्माच्या स्मरणात जर स्वतःचा विसर पडला पाहिजे किंवा स्वतःला विसरून ज्याचे स्मरण केले पाहिजे. थोडक्यात काय म्हणजे परब्रह्मात जाणता असणारा शिल्लक उरता कामा नये, समर्थ सांगतात. त्यास न भेटता होय भेटी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची. म्हणजे मीपणाने त्याची भेट घेऊ लागलो तर ते होऊ शकत नाही. मी भेट घेतो, मी जे जाणतो, मीपणा जर सोडून दिला तर ते गोष्टी आपोआप होतात आणि त्या वर्णन करताच येत नाही, म्हणून मौनच राहते. ते साधू जाता साधवेना, ना तरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर. म्हणजे त्या परब्रह्माची प्राप्ती करून यावे म्हणावे तर ते साध्य होत नाही, पण वास्तविक पाहता सदैव प्राप्तच आहे. आणि त्या सोडावे म्हटले तरी ती पडत नाही, आणि आपण ती सोडवू शकत नाही. समर्थ सांगतात एखादा संबंध पाठीस लागला जसं तो सुटत नाही तसं तो परब्रह्म निरंतर आपल्या बरोबर राहते. तो असताची सदा असे, ना तरी पाहता दुराशे, ना पाहता प्रकाशे, जे ते. म्हणजे ते सदा आपल्या सन्निध आहे, परंतु द्वैत भावाने त्याला पाहू जावे तर ते दुरावते, आणि पण जर ते दृष्टीस पडले नाही तर ते सर्वत्र तेच प्रकाशत असते. जे ते अपाय ते उपाय, आणि उपायाचे अपाय हे अनुभव्य विन काय ओम जो जाणे. म्हणजे ज्याला पाहण्याचा उपाय करू जावे
तर ते कर्त्या पाण्याच्या पडद्यामुळे ते दिसत नाही, म्हणजेच अपाय होतो. आणि अपाय करणे हे कर्तेपण सुटले तर मात्र तो खस होऊन उपाय करून सर्वत्र प्रकाश लागते. हे कोडे प्रत्यक्ष अनुभवाशिवाय कसं काय उगालणार? ते नोमजिता असे उमजे, उमजवणं काहीच नुमजे, ते वृत्ती विना पाविजे निवृत्ती पद. म्हणजे ज्यावेळी आपणास वाटे की मी उमजले, मी त्याला जाणले, त्यावेळी खरं आपण काहीच जाणलेले नसते. आणि ज्यावेळी खरं ते उमजते तेव्हा जाणून घेणारा कोणी वेगळा तिथे नसतो. आणि त्याला जाणणे म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावणे होय. जोपर्यंत वृत्ती अशी तोपर्यंत व्यत्यय असते. वृत्ती म्हणजे ज्यावेळी लय पावते तेव्हा निवृत्तीपदाची म्हणजे ब्रह्माची प्राप्ती होते. ते ध्यानी धरिता नये, चिंतने चिंतावे ते काय, मनामध्ये ने समाये परब्रह्म ते. म्हणजे परब्रह्माचे ध्यान धरता येत नाही, आणि ते चिंतन त्याचे करता येत नाही, आणि ते मनात मावती नाही. त्यासी उपमे घ्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाळे सकळ, परी ते कोरडाची असे. म्हणजे त्याला जळाची उपमा देता येत नाही, कारण तो निर्मळ निश्चळ आहे. आणि प्रलयकाळी सर्व विश्व दृष्टदृष्टी जन्माय झाली तरी ते तसे कोरडेच असते. नवे प्रकाशा सारिखे अथवा नवे काळोखे, आता ते कासया सारिखे सांगावे हो. म्हणजे ते उजेडासारखाही नाही अथवा काळोखासारखाही नाही, आणि आता ते कशासारखे म्हणून सांगावे. ऐसे ब्रह्मनिरंजन कदा नवे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी. म्हणजे तो निरंजन निर्मळ ब्रह्म गुणरहित असल्याने कधी दृश्यमान होत नाही, आणि मग जे दिसत नाही ते अनुसंधान कशा प्रकारे लावावे. अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, त्याने मनाची या माथा संदेह वाजे. म्हणजे अनुसंधान लावायचा प्रयत्न केला की नाहीच असे वाटून शून्याकार होते, म्हणून मनामध्ये संदेह उत्पन्न होतो. लटिकेचे काय पहावे, कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्यस्वरूपाचा. म्हणजे जे नाही ते उगीच पाहण्याचा खोल कशाला आणावा. म्हणून निश्चित ते कोठे आहे ते माहिती नाही, आणि त्याला शोधण्यासाठी कोठे जाऊन राहावे. म्हणून परब्रह्म हे आपले सत्यस्वरूप नाही अशी अश्रद्धा जीवाची ठिकाणी उत्पन्न होते. अभावाची मनोसत्य, तरी वेदशास्त्र कैसे मिथ्य, आणि व्यासादिकांचे कृत्य वावगे नव्हे. म्हणजे परब्रह्म आपले सत्यस्वरूप आहे अशी अश्रद्धा जर उत्पन्न झाली तर वेदशास्त्र ते मिथ्या म्हणावे लागेल, आणि व्यासादिकांचे कार्य हे व्यर्थच म्हणावे लागेल. म्हणून मिथ्या म्हणता नये, बहुत जणाचे उपाय, बहुत निर्मिली ते काय, मिथ्या म्हणावे. म्हणून त्याला मिथ्या म्हणता येत नाही, आणि अनेक त्याचे ज्ञान व्हावे म्हणून ज्या अनेक उपाय सांगितले आहेत त्यांना मिथ्या म्हणावे काय. अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरु गीता तो महेश, सांगता होय पार्वतीस महाज्ञान. म्हणजे अद्वैत ज्ञानाचा उपदेश पार्वतीपती महेशांनी पार्वतीस केला तर तीच गुरुगीता होय. अवधूत गीता केली गोरक्षास निरोपेली, ते अवधूत गीता बोलेली ज्ञानमार्ग. म्हणजे अवधूतांनी अवधूत गीता गोरखनाथ सांगितली व तिच्या उद्धारे ते ज्ञानोपदेश केला. विष्णू होणी राजहंस, विधीस केला उपदेश, ते हंसगीता जगदीश बोलिला स्वमुखे. म्हणजे विष्णूने जगदीश हंस होऊन स्वमुखाने ब्रह्मदेवा जो उपदेश केला तो हंसगीता नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्मानार्द ते उपदेशित, चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. म्हणजे ब्रह्मदेवाने नारदास 4 श्लोकांत जो ज्ञानोपदेश केला तो चतुश्लोकी भागवत त्यालाच म्हणतात, आणि त्या व्यासांनी पुढे खूप विस्तार केला. समर्थ सांगतात, वसिष्ठा सार वसिष्ठ ऋषी, सांगता झाला रघुनाथासी, कृष्ण सांगे अर्जुनाशी, सप्तश्लोकी गीता. वसिष्ठ ऋषींनी रघुनाथाचा जो उपदेश केला तो योग वसिष्ठ म्हणून ओळखला जातो. कृष्णाने अर्जुनाला 7 श्लोक गीता सांगितली, ती
सप्तश्लोकी गीता म्हणून प्रसिद्ध झाली. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदी अंती, सत्तेचे असी. समोर सांगतात असे उदाहरण सांगावे तरी किती. वसिष्ठने रघुनाथ सांगितलं, कृष्णाने अर्जुनाला सांगितले, असे भरपूर आहेत. किती नावे घ्यावी ग्रंथांची. आणि अशा ऋषीने अनेक ग्रंथात जे अद्वैत ज्ञानाचा उपदेश केला आहे ते आदी आणि अंती सत्यच आहे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जण त्यास ते कळेना. म्हणून आत्मज्ञान हे मिथ्य आहे असं म्हणतात, पण ते पतन पावतात आणि मंदबुद्धीच्या लोकांना हे कळत नाही. जे ते शेषाची प्रज्ञा मंदली, श्रुती समोन मुद्रा पडली, जाणपणे न वचे वदली. स्वरूपस्थिती म्हणजे स्वरूपस्थितीचे वर्णन करताना शेषाची बुद्धीली काम करीनाशी झाली आणि श्रुती नाही ते जमले नाही, म्हणून मौन धारण केले. आणि मी जाणतो या अभिमानाने स्वरूपस्थिती सांगितली जाणे हे अशक्यच आहे. आपणास नमुजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे करावे, ना तरी सदृढ धरावे सद्गुरु मुखे. जे आपल्याला एखादी गोष्ट कळत नाही म्हणून तिला मिथ्या कसे म्हणावे. सद्गुरूंखाने श्रवण करून मनन निजध्यास तो अंतरी ठरेल असा प्रयत्न करावा. मिथ्या त्याची झाले सत्य, सत्य असून मिथ्या केले, संदेह सागरी बुडाले, अकस्मात मन. म्हणजे ब्रह्म मिथ्या वाटत होते ते सत्य ठरले आणि पंचभूतिक दृष्टी प्रत्यक्ष डोळ्याने दिसत असते म्हणून ती सत्य वाटत होती, पण ती मिथ्या ठरली. त्यामुळे मनाचा जो गोंधळ उडाला तो एक संशयी समुद्रात बुडाला. मनांचं कल्पवयाची सवे, मने कल्पिले ते नव्हे, ते निगुणे संदेह धावे, मीपणाचे निपंथे. म्हणजे मनाला सदा कल्पना करत राहण्याची सवय आहे आणि आत्मवस्तू जर मन जे कल्पिते ते कल्पना करते त्याच्या पलीकडील आहे तर मग त्या बळवतो आणि त्या संशय उत्पन्न होतात. तरी तो पंथची मोडावा, मग परमार्थ जोडावा, समूळ संदेह तोडावा, साधूची संगती. म्हणून समज सांगतात मीपणाचा मार्ग सोडून द्या आणि साधूच्या समागमाने व सर्व संशय समूळ नष्ट करून परमार्थ प्राप्त करून घ्या. मीपण शस्त्र तुटेना, मीपण फोडिता फुटेना, मीपण सोडिता सुटेना, काही केले. समोर सांगतात हे मीपण आहे हे शस्त्राने तुटत नाही, त्याला फोडावे म्हणते ते फुटत नाही, त्याला सोडून तोडून झोकून देणे होत नाही आणि तो काही केल्यास सुटत नाही. मीपण वस्तू नाकळे, मीपण भक्ती मावळे, मीपण शक्ती गळे वैराग्याची. म्हणजे मीपण जिथपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला आत्मवस्तुतीची प्राप्ती होणार नाही. आणि मीपणाने भक्ती मावळते, मीपणाने वैराग्याचा बळ कमी होतो. मीपण प्रपंच घडे, मीपण परमार्थ बुडे, मीपण सकळ ही उडे, यश कीर्ती प्रताप. म्हणजे एवढेच काय, मीपणाला तुमचा प्रपंच सुद्धा धडवत नाही, परमार्थ तर सापच बुडतो. आणि मीपणाने माणसाचे यश कीर्ती प्रताप हे सर्व नष्ट होतात. म्हणून मीपणा हा बाळगूच नाही. मीपणे मैत्री तुटे, मीपण प्रीती आटे, मीपणे लिघटे अभिमान अंगी. म्हणजे मीपणाने मैत्री तुटते आणि प्रीतीला ओहोटी लागते म्हणून अंगी अभिमान काय जणू चिटकून बसतो. मीपणे विकल्पे उठे, मीपणे कलह सुटे, मीपण समूह फुटे ऐक्यताचा. म्हणजे मीपण मनात संशय निर्माण होतो आणि मीपणाने कलह मोकळा सुटतो, त्याच्या सर्वांची भांडण होऊ लागते आणि देह तादल्याचा भ्रम उत्पन्न होतो, तो ऐक्य भगवंत भंगे पावते. मीपण कोणासीच न साहे, ते भगवंती कैसो निरसाहे, म्हणूनच मीपण सांडून राहे तोची समाधानी. म्हणजे मीपणा कोणाला सहन होत नाही, पण भगवंताला कसं सहन येईल. म्हणून जो मीपणा सोडून निराभिमान वृत्तीने सहतो तो समाधानी असतो. मीपण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे निसंगपणे. म्हणजे यावर श्रोता प्रश्न विचारतोय की मीपणाचा त्याग कसा करावा, तो कसा सोडता येईल, ब्रह्माचा अनुभव कसा घेता येईल.
आणि कोणत्या प्रकारचे साधन केल्याने मला समाधान प्राप्त होईल. मी पण जाणून त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. म्हणजे तो म्हणतो की मी पण ओळखून त्याचा त्याग करावा आणि ब्रह्म होऊन ब्रह्माचा अनुभव घ्यावा, तसेच निसंग होऊन समाधान मिळवावे. अनिक एक समाधान मी पण विन साधन, करू जाणे त्याची धन्य समाधानी. म्हणजे याखेरीज एका प्रकारचे समाधान आहे, आणि जो कर्तृत्व हंसकापासून साधन करण्याची कुशलता प्राप्त होते, असा जो समाधान आहे तो खरोखरच धन्य आहे. तो ब्रह्मची झालो स्वतः, साधन करील कोण आता, ऐसे मनी कल्पू जाता कल्पनाची उठे. म्हणजे जर मी आता ब्रह्म झालोय तर साधना कोण करेल, असं जो मनात आणेल त्याला कल्पनाच घेऊन येऊ शकते. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेती उभे राहे, तैसे शोधून पावे तोची साधू. म्हणजे नमर्थ सांगतात ब्रह्माच्या ठिकाणी कल्पना म्हणजे द्वैत्य हे टिकू शकणारच नाही. असे असता जर त्या कल्पनेचा शिरकाव झाला तर तो खरोखरच साधू असतो, आणि तो कल्पनेनेच मूळ शोधून काढतो आणि तिचे समूळ नष्ट होतो. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिले ते आपण व्हावे, मे पण असं त्यागावे येणे रीती. समोर सांगतात की निर्विकल्पाची कल्पना आपण करावी व कल्पना करणारा म्हणून आपण वेगळा उरू नये, आणि याप्रमाणे वेगळं न राहता परब्रह्माशी ऐक्य झाले की मीपणाचा त्याग आपोआपच घडतो. ब्रह्मविद्याच्या लपणी काहीच न व्हावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. म्हणजे या ब्रह्मविद्येतील रहस्य आहे की ज्यास तिची प्राप्त होते तो सदैव असून नसल्यासारखा होय, आणि ते कसे होते, जो दक्ष म्हणजे सावधेय असतो तोच खरोखर जाणतो. ज्यांचं आपण कल्पावे, तोची आपण स्वभावे, ते कल्पनेच्या नावे शून्य झाले. म्हणजे निर्विकल्प अशा ब्रह्माची कल्पना करता तो ब्रह्म स्वाभाविकपणे जेव्हा ऐक्य होते तेव्हा कल्पनाच शिल्लक उरत नाही. कधीहून चळू नये, करावी साधन उपाय, तरी सापडो सोये अलिप्तपणाची. म्हणजे याप्रमाणे अद्वैत सिद्ध झाले की आपल्या भूमिकेवरून खाली घसरू नये, साधन करतच जावे. म्हणजे त्यावेळी काय होईल की करून त्यापासून अत्सी कसे व्हावे हे कळून येते, अलिप्त कसं होईल आपल्याला ते कळून येते. राजा राजपदी असता, उगेच चाले सर्व सत्ता, साध्याची होऊन तत्वता साधन करावे. म्हणजे राजा आपल्या राजपदाचे आरूढ झालेला असतो, तर स्वतः काहीच काम करत नाही, पण सत्ता त्याच्या सत्तेने आपोआप सर्व कारभार सुरळीत चालू असतो. आणि तसेच आपण परब्रह्म होऊन व्हावे तर ते कर्तृत्व अहंकाराने दत्ता साधन करीत व्हावे. साधन आले देहाच्या माथी, आपण देह नव्हे सर्वथा, ऐसा करुणे अकर्ता सहजची आहे. म्हणजे साधन ही क्रिया आहे आणि ती देहाच्या द्वारे घडत असते, आणि आपण जर सर्वथा देहच नाही, त्यामुळे साधने करून आत्मज्ञानी सहजच अकर्तच असतो. देह आपण कैसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहातीत असती स्वभावे देह कैचा. म्हणजे साधन त्यागावे असा संकल्प देहबुद्धीशिवाय उडू शकत नाही, आणि आपल्या देहातीत स्वाभाविकपणे आहोत तर मग देहाचा संबंध येतोच कुठे. नाते साधन नाते देह, आपला आपण निसंदेह, देईचं असून विदेह स्थिती ऐसी. म्हणजे देहाकडून होणारे साधन किंवा देह आपल्यापाशी संबंधित नाही, असा जर निस्संदेह अनुभव आला की त्याच्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे संदेह निर्माण होत नाहीत, आणि विदेह स्थिती म्हणतात ती अशी असते. साधने विन ब्रह्म होता, लागे पाहू देह ममता, आळसे प्रबळे तत्वता ब्राह्मण मिसे. म्हणजे साधनाशिवाय ब्रह्म झाल्याने, म्हणजेच केवळ शब्दज्ञान उत्तम झाल्याने त्याबद्दल आत्मीयता उत्पन्न होते, आणि आपणास ब्रह्मज्ञान प्राप्त झाले असे वाटते. मग त्यानिमित्तानं काय होतं, आपला आळस वाढू लागतो. परमार्थ मिसे अर्थ जागे,
ध्यान में से निद्रा लागे, मुक्ती में से ज्ञान दोष भोगे. अंदर गळता म्हणजे परमार्थाच्या निमित्ताने स्वार्थ जगत होतो आणि ध्यानाच्या मिनशाने झोप येऊ लागते आणि आपण मुक्त आहोत एक कल्पनेने स्वच्छंदपणाने तो विषयभोग सेवन करून लागतो आणि दोषी होतो. निरूपण में से निंद घडे, संवाद में से विवाद पडे, उपाधी में से घेऊन जळे, अभिमान अंगी. म्हणजे निरूपणाच्या निमित्ताने परनिंदा घडते आणि संवादाच्या मेषाने वितंडवाद घालू लागतो आणि उपाधीच्या योगे अभिमान अंगी घडतो. तैसा ब्रह्मज्ञान मिसे, आळस अंतरी प्रवेशे, मने साधनास पेसे, काय करावे. म्हणजे याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या मिशाने अंतरात आळस प्रवेशला की मी ब्रह्मज्ञानी आहे आणि आता मी वेड्यासारखं साधन कशासाठी करू असे म्हणू लागतो. की करोमि की गच्छामि, की गृहामि त्यजामिकम्, आत्मना पुरितं सर्वं, महाकल्पना भूता यथा. श्लोकाचा अर्थ आहे की महाप्रळयाच्या वेळी जिकडे तिकडे पाणी भरून जाते त्याप्रमाणे आत्मा ही सर्व ठिकाणी भरलेला आहे. मग मी काय करू, कोठे जाऊ, काय घेऊ आणि कशाचा त्याग करू हे समजत नाही. वचन आधारी लाविले, तैसे शस्त्र फिरविले, स्वतः म्हणून आणले जयापरी. म्हणजे या वचनासारखी वचने जो आपल्या वागण्याने समर्थन करण्यास आधार म्हणून देतो, जसे आपल्या शस्त्राने आपण स्वतः जखमी करून घेतो त्याप्रमाणे आपला नाश आपणच करून घेत असतो. तैसा उपायाचा अपाय वितरितपणे स्वहित जाय, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. म्हणजे अशा उपायानेच जर स्वतःचा उपाय करून घेतला तर तो विपरीत आचरणे स्वहितच मुक्तो आणि साधन सोडल्याने ते मुक्तपणाच्या अभिमानामुळे सोडल्याने ते वास्तविक बद्ध होतं. साधन करीताचे सिद्ध फळ, हातीची जाईल निगुण, ते निगुण साधन करूच न वडे. म्हणजे त्याला वाटत असते की आपण सिद्ध असून जर साधन केले तर सिद्ध पण हातात निघून जाईल. त्या विचाराने त्याला साधन करावं असं वाटत नाही आणि ते आवड त्याची नष्ट होते. लोक म्हणती हा साधक, ह्याची लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्माधिक, हे ठाऊकी नाही. म्हणजे त्याला वाटते की आपण जी साधना करत राहिलो तर लोक आपल्याला साधकच समजतील, सिद्ध समजणार नाही आणि याचीच त्याला फार लाज वाटत असते. पण ब्रह्माधिकही साधन करीत असतात हे त्याला कळत नाही. आता असो हे अविद्या, अभ्यास सरणी विद्या, अभ्यास पाविजे आद्या, परब्रह्म होय. म्हणजे हा सर्व अविद्येचा प्रभाव होय आणि सद्विद्या ही अभ्यासाला अनुसरणारी असते. म्हणून आद्य असे पूर्णब्रह्माची प्राप्ती अभ्यासानंच होते. अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता प्रकरी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले असे. यावर श्रोत्याने म्हटले, प्रश्न विचारला, परमार्थ साधण्यासाठी कशाचा अभ्यास करावा लागेल हे आम्हास सांगा. याचे उत्तर श्रोत यासी, पुढील दिदले समासी, निरूपिले साधनासी परमार्थाच्या. समर्थ सांगितले याचे उत्तर पुढील समस्येत दिले जाईल आणि त्या परमार्थाच्या साधनाचे निरूपण योग्य केले जाईल. याचे उत्तर श्रोत यासी, दिदले पुढील समासी, निरूपेले साधनासी परमार्थाच्या. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा नाम निरूपण नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.